चितळे बंधू उत्सव गणरायाचा, नैवेद्य चितळे मोदकांचा। रायगडच्या एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 3 कामगार ठार, 6 जण जखमी। 1 किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू गेला। धावपटू कविता राऊतला सरकारकडून मुख्य क्रीडा प्रशिक्षकाची क्लास 1 ची नोकरी, पण कविता राऊत नाराज, कोर्टात जाणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 125 जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही वक्तव्य। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अहेरीमध्ये बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार। दिलीप मोहित यांना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो। अजित पवारांची आळंदीतल्या मेळाव्यात आश्वासनं। भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अनेक शहरांमध्ये व्यंगचित्रांचे पोस्टर्स कोणी लावले याचं गूढही कायम। मुख्यमंत्री शिंदे अजित पवार यांची वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबतं। लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप। विरोधकांकडून टीकेची झोड। राजेंद्र राऊतांचं आंदोलन सरकारी, मनोज जरांगेंची टीका। फडणवीसांच्या जीवावर राऊतांची मस्ती असा आरोप। शाळेत नव्यानं शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य। बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मुंबईच्या प्रभादेवी जंक्शनवर 15 ते 20 फुटांपर्यंत रस्ता खचला। अडकलेली 4 चाकी स्थानिकांनी बाहेर काढली। बीएमसी अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी। आत्महत्या करण्याआधी मलायकाच्या वडिलांचा दोन्ही मुलींना फोन। आपण खूप आजारी आहोत आणि थकलोय असं म्हणून फोन बंद केल्याचं तपासात उघड।